अथ दुर्गा सप्तशती चतुर्थोध्याय। ध्यानम, जिचे सर्वांग काळ्या मेघाप्रमाणे श्यामवर्णी आहे, जी आपल्या डोळ्यांच्या कटाक्षाने शत्रूंना भय उत्पन्न करते, जिच्या मस्तकावर चंद्राची कोर शोभा देते, जिने आपल्या हातात शंख, चक्र, कृपाण आणि त्रिशूळ धारण केले आहे व जी सिंहावर आरूढ होऊन त्रिलोक व्यापून आहे, अशा त्या देवीची सिद्धीची इच्छा करणारा मनुष्य निरंतर पूजा करतो आणि सर्व देव जिला सर्व बाजूंनी वेढून उभे असतात, अशा जया नामक दुर्गा देवीचे ध्यान करूया। ऋषी म्हणतात, अत्यंत पराक्रमी दुष्टात्मा महिषासूर व त्याचे सैन्य दैत्य सैन्य यांना देवीने ठार मारल्यावर इंद्र व इतर देव मान आणि खांदे नम्रपणे खाली लववून नमस्कार करून देवीचे सुंदर शब्दांनी स्तवन करू लागले। त्यावेळी त्यांची शरीरे हर्षाने रोमांचित झाल्यामुळे शोभायमान झाली होती। इंद्र आणि इतर देव म्हणाले, सर्व देवांचा शक्ती समुदाय हेच जिचे स्वरूप आहे, त्याचप्रमाणे ज्या देवीने आपल्या शक्तीने साऱ्या जगाला व्यापून टाकले आहे, सर्व देव आणि महान ऋषींना पूज्य अशा जगदंबेला आम्ही भक्तिपूर्वक नमस्कार करतो। ती आमचे कल्याण करो। तिचा अतुलनीय स्वभाव व बल यांचे वर्णन ब्रह्मा, विष्णू आणि महेश हेही करू शकत नाही। ती भगवती चंडिका संपूर्ण जगाचे पालन करो आणि भयाचा नाश करण्याचा विचार करो। पुण्यवान मनुष्याच्या घरी लक्ष्मी रूपाने, पापी मनुष्याच्या घरी दारिद्र्य रूपाने, शुद्ध अंतकरण असलेल्या पुरुषांच्या हृदयात शुद्धी रूपाने, सज्जनांकडे श्रद्धा रूपाने व कुलवंतांच्या हृदयात लज्जा रूपाने वास करणाऱ्या भगवती दुर्गा देवीला आम्ही नमस्कार करतो। हे देवी, तू या संपूर्ण विश्वाचे पालन कर। तुझे हे अचिंत्य रूप, दैत्यांचा संपूर्ण नाश करणारा तुझा महापराक्रम, या सर्वांचे आम्ही काय वर्णन करावे। तू सर्व जगाचे मूळ कारण आहेस। तुझ्यामध्ये सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण आहेत, तरी या त्रिगुणात्मक दोषांशी तुझा संसर्ग असल्याचे दिसत नाही। ब्रह्मा, विष्णू, महेश आदी देवांना देखील तुझा पार लागलेला नाही। तू सर्वांना आधार स्वरूप आहेस। हे संपूर्ण जग तुझ्या अंशरूपाने बनले आहे। तू श्रेष्ठ अशी आद्य प्रकृती आहेस। हे देवी, सर्व यज्ञांमध्ये जिच्या नामोच्चाराने संपूर्ण देवसमूह तृप्त होतो, ती स्वाहा तूच आहेस। तसेच पितृसमुदायाच्या तृप्तीला कारण आहेस, म्हणून लोक तुला स्वधा म्हणून ओळखतात। हे देवी, तू मोक्षप्राप्तीचे साधन आहेस। तू अचिंत्य अशी महाव्रता आहेस। समस्त दोषरहित जितेंद्रिय व परमात्म तत्वानेच चिंतन करणाऱ्या व मोक्षाची इच्छा करणाऱ्या मुनिजनांकडून ज्या तुझी निरंतर परिशीलन केले जाते, अशी तू सर्वश्रेष्ठ देवी भगवती ब्रह्मविद्या आहेस। तू शब्द स्वरूपा आहेस। अत्यंत पवित्र अशा ऋग्वेद, यजुर्वेद आणि उद्दिक्ताच्या रम्य अशा पदोच्चारांनी युक्त सामवेद यांना तू आधार स्वरूप आहेस। वेदत्रयी तूच आहेस। 6 ऐश्वर्यांनी युक्त भगवती तूच आहेस। सर्व जगाचा योगक्षेम चालवणारी वार्ता तूच आहेस आणि तू भक्तांच्या मनातील भयंकर चिंता दूर करणारी आहेस। हे देवी, सर्व शस्त्रांचे सार जाणणारी बुद्धी तूच आहेस। दुर्गम भवसागरातून तारणारी नौकारूपी दुर्गा देवी पण तूच आहेस। तुला कसलीच आसक्ती नाही। कैटभ दैत्याचा वध करणाऱ्या भगवान विष्णूंच्या हृदयात एकमात्र निवास करणारी भगवती लक्ष्मी तूच आहेस। त्याचप्रमाणे मस्तकावर अर्धचंद्र धारण करणाऱ्या भगवान शंकराची गौरी पण तूच आहेस। किंचित हास्ययुक्त निर्मळ अशा पूर्णचंद्रबिंबाप्रमाणे सुवर्णाच्या उत्तम तेजासारखे मनोहारी असे तुझे मुख पाहून देखील महिषासुराने क्रोधायमान होऊन एकाएकी तुझ्यावर प्रहार केला, हे अत्यंत आश्चर्यकारक आहे। हे देवी, तेच तुझे मुख जेव्हा सतत क्रोधयुक्त झाले, तेव्हा ते उदयकाळच्या चंद्राप्रमाणे लाल व भिवया वर चढल्यामुळे विक्राळ दिसू लागले, तेव्हा ते मुख पाहून महिषासुराने तात्काळ प्राण का बरे सोडले नाही, हे खरोखर आश्चर्यकारक आहे। कारण रागावलेल्या यमस्वरूपी तुला पाहून कोण जिवंत राहील। हे देवी, तू प्रसन्न हो। परमात्म स्वरूप अशी तू प्रसन्न झाल्यावर जगाचे कल्याण होते व तू रागवलीस म्हणजे तात्काळ सर्व कुळे नष्ट करतेस, हे नुकतेच माहीत झाले आहे। कारण महिषासुराची ती विशाल सेना तू क्षणातच नष्ट केलीस। हे देवी, तू नेहमीच उत्कर्ष करतेस। तू ज्याच्यावर प्रसन्न होतेस ते नेहमी देशात सन्मान पावतात, त्यांना धन व यश प्राप्त होते, त्यांचा धर्म कधीही नष्ट होत नाही,
त्याचप्रमाणे ते स्त्री-पुत्रादी कुटुंबासहित सुखी होतात. हे देवी, तुझ्या कृपेनेच पुण्यवान पुरुष धर्मानुकूल अशी कर्मे अत्यंत श्रद्धापूर्वक करतो. नंतर तुझ्या कृपेनेच तो स्वर्गाला जातो. हे देवी, त्यामुळेच तू तिन्ही लोकात मनोवांछित फल देणारी आहेस. हे दुर्गा माते, तुझे स्मरण करताच तू सर्व प्राणीमात्रांची भीती नष्ट करतेस. स्वस्थ चित्ताने जो तुझे चिंतन करतो त्याला अत्यंत कल्याणकारक अशी बुद्धी तू देतेस. दुःख, दारिद्र्य, भय नष्ट करणाऱ्या देवी, तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे? तू सर्वांवर उपकार करण्याकरता नेहमीच दयाद्रशील असतेस. हे देवी, तू या दैत्यांना मारल्यामुळे सर्व जग सुखी झाले आहे. त्याप्रमाणे या दैत्यांनी चिरकाल नरकात राहण्यासाठी कितीही पापे केली असली तरी युद्धात मृत्यू पावून स्वर्गात जावोत या हेतूनेच तू त्यांना मारत असतेस. तू सर्व शत्रूवर शस्त्राने प्रहार का करतेस? तू केवळ दृष्टीने सर्व राक्षसांचे भस्म करू शकत नाहीस का? वस्तुतः हे जरी खरे असले तरी तुझ्या शस्त्राने पवित्र झालेल्या शत्रूबद्दल तुझी भावना शुद्ध असते. तुझ्या महाभयंकर अशा तलवारीच्या स्फुरण पावणाऱ्या महातेजाने व त्रिशूळाच्या अग्रभागी चकाकणाऱ्या प्रखर प्रकाशाने त्या दैत्यांच्या दृष्टी गेल्या नाहीत, कारण कांतिमान चंद्राप्रमाणे शोभिवंत असे तुझे मुख ते पाहत होते. हे देवी, तुझे शील दुराचार्याची दुष्ट कृत्ये नष्ट करणारे आहे. तुझ्या रूपाची कोणाला कल्पना करता येणार नाही, तसेच त्याची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे देवांचा पराक्रम हरण करणाऱ्या दैत्यांना मारणारे तुझे बळ आणि पराक्रम आहे. असे असतानाही तू शत्रूवर अशा प्रकारे दया प्रगट केली आहेस. हे वरदायिनी देवी, तुझ्या या पराक्रमाची तुलना कोणाबरोबर होऊ शकेल? तसेच शत्रूंना भयकारक आणि भक्तांना अत्यंत मनोहर असे तुझ्यासारखे स्वरूप तरी अन्य कोठे आहे? हृदयात दया आणि युद्धात निष्ठुरता ह्या दोन्ही गोष्टी त्रैलोक्यात फक्त तुझ्या ठिकाणी एकत्र दिसून येतात. हे माते, तू शत्रूंचा नाश करून त्रैलोक्य सर्व प्रकारे सुरक्षित केले आहे आणि ते शत्रू युद्धात मारून तू त्यांना स्वर्गात नेलेस व त्या उन्मत्त दैत्यांपासून आम्हाला उत्पन्न झालेले भय देखील घालवलेस. अशा तुला आमचा नमस्कार असो. हे देवी, तू शूळाने आमचे रक्षण कर. हे अंबिके, तू तलवारीने आमचे रक्षण कर. घंटेच्या नादाने, धनुष्याच्या दोरीच्या टनात्काराने तू आमचे रक्षण कर. हे चंडिके, तुझ्या हातातील त्रिशूळाच्या परिभ्रमणाने तू पूर्व, पश्चिम, दक्षिण दिशेकडे आमचे रक्षण कर. हे ईश्वरी, तू आमचे उत्तरेकडे रक्षण कर. अत्यंत सुंदर आणि अत्यंत भयंकर अशी जी तुझे स्वरूपे त्रैलोक्यात संचार करतात त्यांच्याद्वारा तू आमचे व या पृथ्वीचे रक्षण कर. हे अंबिके, तुझ्या कोमल हातात शोभा देणाऱ्या तलवार, शूळ, गदा इत्यादी शस्त्रांनी तू आमचे सर्व बाजूंनी रक्षण कर. ऋषी म्हणाले, याप्रमाणे सर्व देवांनी जगन्माता दुर्गा देवीची स्तुती केली. नंदनवनातील दिव्य फुले, चंदनादी सुगंधी विलेपनाद्वारे तिची पूजा केली. त्यानंतर सर्व देवांनी भक्तिपूर्वक दिव्य धूपाचा सुगंध देवीला अर्पण केला. तेव्हा प्रसन्नमुख अशी ती देवी सर्व नम्र झालेल्या देवांना म्हणाली, हे सर्व देवांनो, तुम्ही माझ्यापासून जे काही इच्छित असाल ते मागा. देव म्हणाले, भगवती देवीने आमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत. आता काही देखील मागावयाचे शिल्लक नाही, कारण देवीने आमचा शत्रू महिषासूर याला मारला आहे. हे महेश्वरी, या उपरही तू आम्हाला वर देणार असशीलच तर हा दे की जेव्हा जेव्हा आम्ही तुझे स्मरण करू तेव्हा आम्हाला दर्शन देऊन आमची संकटे दूर कर. हे देवी, हे प्रसन्नमुखी अंबिके, जो मनुष्य या स्तोत्रांनी तुझे स्तवन करील त्यांची द्रव्य, ऐश्वर, वैभव, गोधन, स्त्री इत्यादी संपत्ती वृद्धी कर. आमच्यावर प्रसन्न झालेल्या हे देवी, तू आमच्या अभिवृद्धीचे कारण हो. ऋषी म्हणतात, हे राजा, देवांनी आपल्यासाठी व त्याचप्रमाणे जगासाठी वर देण्यास प्रसन्न केलेली भद्रकाली देवी तथास्तु म्हणून तेथेच गुप्त झाली. हे राजा, प्राचीन काळी त्रैलोक्याचे हित करू इच्छिणारी देवी त्या प्रकारे देवांच्या शरीरापासून प्रगट झाली. ती सर्व कथा मी तुला सांगितली. देवांवर उपकार करणारी, लोकांचे रक्षण करणारी ती देवी दुष्ट दैत्यांना, शुंभ निशुंभांना ठार मारण्यासाठी गौरीच्या देहापासून ज्या प्रकारे उत्पन्न झाली ती कथा मी तुला सविस्तर सांगतो, ती ऐक. अशा प्रकारे दुर्गा सप्तशतीचा 4था अध्याय संपूर्ण झाला. जगदंबा माता की जय.